निवडणुकीमध्ये तुम्हाला विजय मिळेल? बघा, परीक्षेला आपण पास व्हायलाच बसतो ना, त्याच्यामुळे अर्थातच परीक्षेला जेव्हा आपण बसतो तेव्हा पूर्ण अभ्यास करून आपण बसतो परीक्षेला. आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावचे चेअरमन पद मीच होणार अशी घोषणा केलेली आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठलं इलेक्शन लढायचं आणि काय जबाबदारी घ्यायची हा प्रत्येकाचा अधिकार आहे. एका लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून पॅनल बळीराजा हा पक्षाचा पॅनल नाही, बळीराजा सरकार पॅनल उभा केलेला आहे. हे एक तर पक्षाचा पॅनल नाही, हे सहकार चळवळीचं पॅनल, शेतकऱ्यांचं कष्ट करणाऱ्याचं, जो शोषित आहे, तो वंचित आहे, जो पीडित आहे, जो कष्ट करणारा आहे, जो शेतकरी आहे, त्याचं हे पॅनल आहे. याच्यात पक्षाचा काही संबंध नाही. अजितदादांबरोबर आपल्या सहकाऱ्यांची बैठक झाली होती, ती बैठक निष्फळ झाली. आपला एकही कॅन्डिडेट घेतला नाही, म्हणून हा पॅनल तयार करण्यात. मला नाही बाबा याची माहिती, कोणाची मीटिंग कोणावर झाली असेल तरी मला तरी माहिती नाही. मला ह्या पॅनलची जेव्हा सांगितलं, मला इथल्या काही सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही हे लढतोय, तुम्ही आम्हाला साथ द्या, म्हणून मी त्यांना शुभेच्छा द्यायला आले. महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या पॅनलमधले सगळेच लोक हे या भागातले कष्ट करणारे आहेत आणि त्याचबरोबर अनेकांचा इथे काम केल्याचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर हा पारदर्शकपणे हा कारखाना चालावा, त्यातली भरती पारदर्शक व्हावी, भाव चांगला मिळावा, साखरेची जी परिस्थिती आहे, त्याचा जो व्यवहार आहे त्याच्यात पारदर्शकपणा असावा. त्यामुळे हा पारदर्शकपणे राज्यातला एक नंबरचा कारखाना व्हावा ह्याच्यासाठी एक प्रयत्न आहेत. आणि त्याचबरोबर जी शिक्षण संस्था इथल्या भागातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी मिळून जी उभी केलेली आहे, ती शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकपणे चालावी याचाही प्रयत्न आमची सातत्याने करतो. वाटतोय की या निवडणुकीमध्ये, या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला विजय मिळेल? बघा, परीक्षेला आपण पास व्हायलाच बसतो ना, त्याच्यामुळे अर्थातच परीक्षेला जेव्हा आपण बसतो तेव्हा पूर्ण अभ्यास करून आपण बसतो परीक्षेला. पवार साहेब नाही येणार आहेत एक तर, आणि दुसरं मीही आजपर्यंत कधीच अशा इलेक्शन्समध्ये लक्ष घातलेलं नाही. पण जेव्हा या तळागाळातले कष्ट करणारे, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या लोकांनी जेव्हा पॅनल करायचं ठरवलं आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची इच्छा होती मी त्याच्यात सहभागी व्हावं, म्हणून या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, कष्ट करणाऱ्यांसाठी मी ह्याच्यात खरं तर आले. पवार साहेबांची सभा होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमध्ये मेळावा झाला, त्यावेळेस ते असं म्हटले की हे इलेक्शन आहे, सगळी सरकारी यंत्रणा वापरून, सरकारी हा शब्द नाही वापरला पण यंत्रणा वापरून लढणार आहे. आता देखील काही वेळापूर्वी त्यांचा मेळावा झाला आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की अवघ्या राज्याचं लक्ष याकडे लागलेलं आहे, माझी मानहानी होणार आहे, असं काही करू नका. मात्र हे सांगताना ते सातत्याने सांगत होते की या बारामतीचं बदल करू शकतो किंवा माळेगाव कारखान्याचं बदल करू शकतो. कसं बघता या सगळ्या? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कोंडवडी येथील 2 नागरिक मुद्दाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा 4था दिवस आहे. हो, मला आत्ताच ती माहिती दिलेली आहे. माझं त्यांच्याशी बोलणं चाललंय. आता लोक त्यांना भेटायला चाललेले आहेत. जो काय अडचण असेल ती आम्ही तातडीने सोडू.